नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण इयत्ता 8वीचा दुसरा धडा आरोग्य व रोग हा पाहणार आहोत. तर आपण पाहणार आहोत आरोग्य म्हणजे काय, रोग म्हणजे काय. तर आता आपण कधी म्हणतो एखाद्याचं आरोग्य चांगलं आहे बाबा, तर फक्त रोगाचा अभाव असणं म्हणजे आरोग्य आहे का? तर नाही. फक्त रोगाचा अभाव असणं एवढंच म्हणजे चांगलं आरोग्य आहे असं नाही. तर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या पूर्णतः सदृढ असली पाहिजे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे की उत्तम आरोग्य असायला पाहिजे आपलं. तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर संतुलित आहार घेतला पाहिजे. तर संतुलित आहार म्हणजे काय, तर आहारात आपल्या प्रमाणामध्ये कडधान्य असले पाहिजे, थोड्या प्रमाणामध्ये पिष्टमय पदार्थ असले पाहिजेत, प्रथिने असले पाहिजेत. सर्व प्रकारचा आहार थोड्या प्रमाणात आपल्या शरीराला जेवढ्या गरजेचं आहे त्या प्रमाणात जर घेतला तर त्याला काय म्हणायचं, संतुलित आहार म्हणायचं. तसेच नियमित आपला व्यायाम पाहिजे. दररोज सकाळी आपण व्यायाम केला पाहिजे. कमीत कमी अर्धा तास तरी आपण आपल्या शरीरासाठी दिला पाहिजे. तरच आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं. तसेच आपला दृष्टिकोन, प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन हा सकारात्मक असला पाहिजे. त्यातून एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत राहते आणि त्यातून मानसिक समाधान म्हणजे मानसिक आरोग्य आपलं चांगलं राहतं त्याच्यानं. आता रोग म्हणजे काय, तर आपण जे आपलं आरोग्य आहे, आपण जे दैनंदिन आपल्या क्रिया करतो त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या जैविक कार्य जे आहेत आपली, त्याच्यात अडथळा आणण्याची स्थिती म्हणजे रोग आहे. तर म्हणजे त्याच्यात अडथळा कशाने येतो, तर बाबा आपण रेग्युलर कामं करत असलो, त्यात आपल्याला मध्येच ताप आला, काय दुसरा खोकला आला, तर आपल्याला थोडे अडथळा निर्माण होतो आपल्या दैनंदिन कार्यामध्ये. तर त्यावेळेस आपल्याला विशिष्ट प्रकारचा रोग झाला असं म्हणायचं आहे. मग ते असं प्रत्येक रोगाची वेगवेगळी लक्षणं असतात. त्याचं निदान केलं जातं, त्याचं कारण, त्याच्या प्रकारानुसार त्याला उपचार दिला जातो त्या रोगावर. तर आपण जसं आपल्या चॅप्टर 1मध्ये बघितलं की आपण सजीवांचं वर्गीकरण केलेलं होतं. का केलं होतं, तर सगळ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी आपण सजीवांचं वर्गीकरण केलं होतं. तर आता आपल्याला काय करायचं, रोगांचा अभ्यास करायचा आहे. मग त्यासाठी रोगांचं आपल्याला वर्गीकरण करायला पाहिजे अगोदर. तर आपण सर्वप्रथम कशावरनं वर्गीकरण करतो, तर कालावधीनुसार वर्गीकरण करतो. कालावधी म्हणजे काय, काही रोग दीर्घकालीन रोग असतात. दीर्घकालीन रोग म्हणजे आता समजा तुमच्या घरामध्ये कोणाला, आजी आजोबांना, आईवडिलांपैकी कोणाला तरी एकाला मधुमेह असेल. मधुमेह तुमच्या घरी नसेल कोणाला तरी, शेजारपाजारी कोणाला तरी आपण ऐकलेलं असतो की याला मधुमेह आहे. म्हणजेच त्याला काय म्हणतात, ग्रामीण भागात आपण त्याला साखर झाली असं म्हणतो, साखर. मग हा मधुमेह हे साखरेचा आजार हा एका दिवसात बरा होतो का, किंवा 4-5 दिवसात बरा होतो का, किंवा 10 दिवसात बरा होतो का, तर नाही होत. हा कसा आजार आहे, तर एकदा झाला म्हणजे जोपर्यंत 5-6 वर्ष किंवा आयुष्यभरही चालणारा आजार आहे. ह्याला काय म्हणायचं, तर दीर्घकालीन रोग म्हणायचं. दुसरा रोग आहे तीव्र रोग. तीव्र रोग म्हणजे काय असतो, कमी कालावधीत बरा होतो. कमी कालावधीत म्हणजे किती, आपल्याला ताप आला, जास्तीत जास्त 3, 4, 5 एवढे दिवसात ताप बरा होतो. तसेच खोकला आला, जास्तीत जास्त आपल्याला 10 दिवसात खोकला जातो, 15 दिवसात जातो. पण तसं असं आहे का की बाबा वर्ष झालं खोकला आहे, 2 वर्ष झालं खोकला आहे, तर नाही. ह्याला तीव्र रोग म्हणायचं, म्हणजे कमी कालावधीत बरं होणार आहे. तसेच दुसरा एक प्रकार आहे अनुवंशिक रोग. आता काही रोग असे असतात की जे वडिलांना आहेत त्यामुळं मुलाला आलेत. त्यांपैकी एक डाऊन सिंड्रोम म्हणजे डाऊन संलक्षण किंवा रंगआंधळेपणा, हे 2 असे आजार आहेत जे आपल्या आईवडिलांकडून किंवा आपल्या
आजी आजोबांकडून आपल्या आईवडिलांना, आपल्या आईवडिलांकडून आपल्याला असे येत असतात. ह्यांना काय म्हणायचं? अनुवंशिक रोग. आता दुसऱ्या प्रकारे वर्गीकरण केलं जातं उपार्जित रोग. तर आता हे कसे रोग आहेत? जन्मानंतर, म्हणजे हे अनुवंशिक येत नाहीत. हे कसे येतात? जन्मानंतर बाह्य कारणामुळे आपल्याला रोग होतात. बाह्य कारणामुळे जे रोग होतात ते अनुवंशिक रोगापेक्षा वेगळे असतात. म्हणजे असं आईवडिलांकडून आपल्याला आलेले नसतात उपार्जित रोग. तर ते आपल्याला बाह्य कारणामुळे, बाह्य कारण कुठले असतात? तर बाबा व्हायरस असतो, बॅक्टेरिया असतात. ह्यामुळे जे रोग होतात त्याला बाह्य कारणामुळे झालेले रोग म्हणतात. आता त्याचं पण 2 प्रकार आहेत. कुठले 2 प्रकार आहेत? की संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग. आता संसर्गजन्य रोग म्हणजे काय? तर जो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरला जातो. आता तुम्हाला खोकला आला तर आपण बघतो की वर्गात एकाला खोकला आला की त्याच्या शेजारी जो त्याच्या बेंचवर बसलेला असतो त्याला खोकला येतोच. 2-3 दिवसांनी तरी का होईना त्याला खोकला येतोच. परत कांजण्या. आपल्या वर्गात जर समजा एखाद्या कोणाला कांजण्या आल्या तर सगळ्या वर्गात जवळपास संपूर्ण वर्गाला परत कांजण्या येतात त्याच्या. तर तो रोग कसा झाला? तर संसर्गजन्य झाला. दुसरा प्रकार आहे असंसर्गजन्य, म्हणजे जो असा पसरत नाही एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे. असंसर्ग. संसर्ग, असंसर्ग. संसर्ग म्हणजे पसरणारा आणि असंसर्ग म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे न पसरणारा. मग आता न पसरणारा कुठला आहे? तर हार्ट अटॅक. हार्ट अटॅक जर समजा आपण एखाद्या व्यक्तीच्या शेजारी बसलो, ह्याला हार्ट अटॅक झाला तर ह्याला होईलच असं नाही, आपल्याला होईलच असं नाही. तर हार्ट अटॅक हा कसा झाला? असंसर्गजन्य रोग झाला. आता आपण काही प्रमुख संसर्गजन्य रोग बघणार आहे. संसर्गजन्य म्हणजे कसले? तर ज्या रोगांचा प्रसार हा एकमेकाच्या संसर्गात आल्यामुळे होतो. हे महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला कळतं आहे की बाबा कुठल्या रोगापासून आपण सावध राहिलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याचा रोग पसरला नाही पाहिजे, आपल्याला नाही झाला पाहिजे तो रोग. तर क्षयरोग, ह्याला TB म्हणतात. ह्याला काय म्हणतात? TB. आणि हा TBचा जो आजार आहे तो मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलोसिस या बॅक्टेरियामार्फत हा क्षयरोग होतो. तर आता हा संसर्गजन्य रोग आहे. तर तो संसर्ग होतो म्हणल्यावर तो कसा तरी पसरत असणार आहे, कशामुळे तरी त्याचा संसर्ग होत असणार आहे. तर कशामुळे होतो? तर ते हवेतून ह्या मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलोसिस जे बॅक्टेरिया आहेत त्या हवेतून, रुग्णाच्या थुंकीतून हवेत जातात आणि हवेतून आपल्या शरीरात येऊ शकतात. त्यामुळे क्षयरोग हा कसा? तर थुंकीतून पसरणारा रोग आहे. कसा आहे? थुंकीतून पसरणारा रोग. आता आपण मगाशी बघितलं कमी कालावधीत खोकला बरा होतो. पण जर हाच खोकला जर दीर्घ कालावधीत चालला तर त्याचं रूपांतर दीर्घकालीन रोगात होतं. म्हणजेच क्षयरोग हा दीर्घकालीन रोग आहे. दीर्घकालीन. साधा खोकला जर असेल तर तो तीव्र रोग म्हणजे कमी दिवसात बरा होणारा तीव्र रोग. आणि क्षयरोग हा दीर्घकालीन चालणारा रोग आहे. कसा आहे? दीर्घकालीन चालणारा रोग. मग त्याच्यात काय होतं? दीर्घ खोकला होतो, खोकल्यातून रक्त पडतं. मग आता ह्याच्यावर प्रतिबंध काय आहे? की बाबा आपल्याला क्षयरोग होऊच नाही. त्यासाठी काय? BCG लस असते. आपल्याला लहानपणी सगळ्यांना अशा प्रकारच्या लसी दिलेल्या असतात. तर त्यात कुठली लस आहे? BCG लस आहे. तर आता आपण बघणार आहे दुसरा रोग, संसर्गजन्य रोग, कावीळ. आपल्याला बऱ्यापैकी आपण सगळ्यांनी ऐकलेलं असतं कावीळ ह्या रोगाविषयी. तर तो कशातून होतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर दूषित पाण्यातून. ज्यावेळेस समजा पावसाळा आलेला असेल, पावसाळ्यात दूषित झालेलं असेल आणि ते पाणी आपण समजा पिलो, दूषित पाणी जर आपल्या पिण्यात आलं किंवा टाकीतून आपल्याला जे नळाला पाणी येतं त्या नळाच्या पाणी जर समजा दूषित असेल तर त्यातून
हिपॅटायटिस विषाणू. हिपॅटायटिस विषाणूचे ABCD असे 4 प्रकार आहेत. हिपॅटायटिस ए, हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी आणि हिपॅटायटिस डी. ह्या 4पैकी कुठला जरी विषाणू आपल्या शरीरात आला तर आपल्याला कावीळ होते. तर ही कावीळ कशातून होते तर दूषित पाणी, सुया आणि रक्त. रक्त म्हणजे काय तर एखाद्या रुग्णाचं रक्त जर दुसऱ्या रुग्णाला म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला कशामुळे तर दिलं आणि त्या व्यक्तीला जर कावीळ झालेली असेल तर त्या रक्तातून दुसऱ्या व्यक्तीला कावीळ होऊ शकते. एखाद्या व्यक्तीला जर एखादी सुई टोचली आणि ती सुई एखाद्या रोग्याला जर सुई टोचली आणि तीच सुई निरोगी व्यक्तीला टोचली तर त्या सुईमधून सुद्धा कावीळ होऊ शकते आपल्याला. मग आता ह्याची लक्षणं काय आहेत तर काय होतं आपली जी लघवी आहे ती पिवळी होते. भूक आहे आपली आपली भूक जी असते ती कमी होते. आपली भूक म्हणजे आपलं जेवण हळूहळू हळूहळू कमी होत राहतं. लघवी पिवळी होत राहते, जेवण कमी होत राहतं. तर आपल्याला ग्रामीण भागात हे पण माहीत आहे की त्यानुसार डोळे पिवळे पडतात, आपले त्वचा थोडी पिवळी पिवळी पडत राहते. तर ह्याच्यावर प्रतिबंध म्हणून काय करावं लागतं आपल्याला माहीत आहे दूषित पाण्यातून हा रोग होतो. तर मग दूषित पाणी असेल तर हा रोग होऊ नये म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे तर पाणी उकळून प्यायला पाहिजे. त्यामुळं या कावीळ ह्या रोगाला आपण प्रतिबंध करू शकतो. आता तिसरा रोग आहे पटकी. पटकी म्हणजे ज्याला आपण कॉलरा म्हणून ओळखतो. पटकी हा मराठी शब्द झाला आणि कॉलरा आपण शक्यतो कॉलरा म्हणूनच सगळीकडे ओळखला जातो हा रोग. हा रोग कुठल्या सूक्ष्मजीवाने होतो आपल्याला तर फिब्रिओ कॉलरी हा या व्हायरसचं नाव आहे, बॅक्टेरियाचं नाव आहे फिब्रिओ कॉलरी. तर हा फिब्रिओ कॉलरी आपल्या शरीरात कुठल्या माध्यमातून प्रवेश करतो तर दूषित अन्न आणि दूषित पाणी. ज्याप्रमाणे कावीळ हा रोग दूषित पाण्यातून येतो त्याचप्रमाणे कॉलरासुद्धा दूषित पाण्यातून आणि दूषित अन्नातून येऊ शकतो आपल्या शरीरात. मग ह्याचं आपली लक्षणं काय आहेत तर आपल्याला उलट्या होतात आणि तीव्र जुलाब होतात. जुलाब आणि उलट्या हे कॉलराचं लक्षण आहे. मग आता ह्याच्यावर प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर आपण स्वच्छता राखली पाहिजे. तसेच पाण्यातून होत आहे त्यामुळे पाणी उकळून पिणं हा पण याचा प्रतिबंधात्मक उपाय आपण करू शकतो. तर स्वच्छता राखणे, पाणी उकळून पिणे, दूषित अन्न न खाणे हे या रोगावरचे प्रतिबंधात्मक उपाय आहेत. आता चौथा आपला संसर्गजन्य रोग आहे विषम ज्वर. विषम ज्वर म्हणजे ज्याला आपण टायफॉईड असं या नावाने ओळखतो. तर हा रोग होतो साल्मोनेला टायफी. साल्मोनेला टायफी या जीवाणू म्हणजेच बॅक्टेरियाद्वारे हा रोग आपल्या शरीरामध्ये पसरला जातो. हा सुद्धा रोग दूषित अन्न आणि पाण्यामार्फतच होतो. म्हणजे दूषित अन्न, दूषित पाणी पिल्यामुळे आपल्याला कावीळ, कॉलरा, टायफॉईड हे सगळे रोग होऊ शकतात. तर टायफॉईडमध्ये काय होतं तर आपल्याला 104 फॅरनहाईट डिग्रीपर्यंत ताप येऊ शकतो. 104 डिग्री फॅरनहाईट ताप येतो, डोकं दुखतं. ही प्रमुख लक्षणं आपल्याला टायफॉईडची आढळतात. तर ह्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण टायफॉईडची लस घेतली पाहिजे. पाणी स्वच्छ पिलं पाहिजे, स्वच्छता राखली पाहिजे, पाणी उकळून पिलं पाहिजे. हे सर्व आजार दूषित पाणी, दूषित अन्न पाण्यानुसार जर होत असतील तर आपल्याला हे सर्व प्रतिबंधात्मक उपाय एकमेकाला लागू ठरतात. म्हणजे जास्तीत जास्त संसर्गजन्य रोग होऊ नये म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आपण स्वच्छता राखली पाहिजे. स्वच्छता हे सर्वात मोठं प्रतिबंधात्मक उपाय आहे जेणेकरून आपल्याला संसर्गजन्य रोग होऊ नये. क्षयरोगसुद्धा होऊ नये म्हणून पण आपण स्वच्छता राखली पाहिजे. कारण बाहेरनं कुठून जाऊन आलं, एखादा क्षयरोगी आपल्या शेजारी बसलेला असला, चुकून त्याच्यात थुंकी आपल्या शरीरावर पडलेली असते. त्यामुळे आल्या आपण घरी आल्या आपले हात पाय नीट व्यवस्थित धुतले पाहिजेत, स्वच्छता राखली पाहिजे. तर त्यातून ह्या रोगाचा प्रसार होत नाही आणि संसर्गजन्य रोग आपल्याला होत नाही. तर आता आपण पहिला रोग जो संसर्गजन्य आहे तो पाहणार आहोत.
तर पहिला संसर्गजन्य रोग आहे डेंग्यू. पहिला कुठला रोग आहे? डेंग्यू. त्याचं काय बघणार आहे आपण? त्याचा प्रसार कसा होतो, त्याची लक्षणे काय आहेत, हे आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात की डेंग्यू ह्या रोगाचा प्रसार एडिस एजिप्ती या डासामार्फत होतो. मग ह्या डासामार्फत होतो म्हणजे काय? तर हा डास ज्यावेळेस आपल्याला चावतो, कोणता? तर एडिस एजिप्ती. त्यावेळेस काय होतं? तर ह्या डासामध्ये असणारा फ्लेविव्हायरस DEN1 and 2 फ्लेविव्हायरस DEN1 and 2 हा जो व्हायरस आहे तो व्हायरस एडिस इजिप्ती या डासांमधून आपल्या शरीरामध्ये येतो आणि ह्या व्हायरसमुळे आपल्याला डेंग्यू हा रोग होतो. तर ह्यामधून आपल्याला 2 महत्त्वाच्या गोष्टी मिळाल्या. त्या कोणत्या? तर एडिस इजिप्तीमार्फत डेंग्यू हा रोग होतो आपल्याला. आणि या रोगाचा व्हायरस कोणता? तर फ्लेविव्हायरस हा डेंग्यू या रोगाचा व्हायरस आहे. तर आता हे एडिस इजिप्ती डास कुठे म्हणजे त्यांची वाढ कुठं होते? तर त्यांची वाढ होते स्वच्छ पाण्यात. म्हणजे जे स्वच्छ पाणी असलं, साचलेलं असलं, भरपूर दिवस जर एखाद्या ठिकाणी साचलेलं पाणी आहे आणि ते स्वच्छ आहे, म्हणजे त्यात घाण पाण्या 2 प्रकारचं साचलेलं पाणी असतं. घाण प्रकारचं साचलेलं पाणी आणि स्वच्छ प्रकारचं साचलेलं पाणी. म्हणजे जे पावसाचं येऊन एखाद्या खड्ड्यात वगैरे साचतं ते स्वच्छ साचलेलं पाणी. आणि घाण साचलेलं पाणी म्हणजे कसलं? तर जे गटारातनं एखाद्या खड्ड्यात वगैरे आपण सोडत असतो, ते साचलेलं पाणी म्हणजे घाण म्हणजे दूषित साचलेलं पाणी. आणि हे स्वच्छ साचलेलं पाण्यात हे डास अंडी घालतात आणि तिथं त्यांची वाढ होते. तर आता ह्या रोगाचं लक्षण कुठलं आहे? तर तीव्र ताप. आपल्याला तीव्र असा ताप येतो, डोकं दुखतं आणि आपल्याला उलट्या होतात. या 3 गोष्टी ह्या डेंग्यू या रोगाची प्रमुख लक्षणे आहेत. तर अजून एक लक्षण आहे ते काय? तर डोळ्यांच्या ज्या आपल्या खोबण्या असतात, त्या खोबण्यात तीव्र वेदना सुरू होतात आणि हे या रोगाचं मुख्य लक्षण आहे. डोळ्यांच्या खोबणीत तीव्र वेदना होणे हे या रोगाचे मुख्य लक्षण आहे. ह्याच्यामुळं काय होतं? तर रक्तातील बिंबपेशी म्हणजेच प्लेटलेट्स, म्हणजे ज्या आपल्या रक्तात प्लेटलेट्स असतात त्या कमी होतात. त्यामुळे शरीरांतर्गत रक्तस्राव म्हणजे काय होतं? तर शरीरात आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत ते रप्चर होऊन त्या शरीरांतर्गत आपला रक्तस्राव होऊ शकतो. असं या डेंग्यू या रोगाचं लक्षण, प्रसाराने हे आपण पाहिलं. तर आपण आता दुसरा रोग पाहणार आहोत, स्वाईन फ्लू. स्वाईन म्हणजे काय? तर डुक्कर, आणि फ्लू म्हणजे ताप. जो डुकरापासून ताप होतो त्याला स्वाईन फ्लू असं म्हणतात. नावातच आहे बघा सगळं. स्वाईन म्हणजे डुक्कर आणि फ्लू म्हणजे ताप. डुकरापासून आपल्याला जो ताप येतो त्याला स्वाईन फ्लू म्हणायचं. सगळ्यात पहिल्यांदा स्वाईन फ्लू मेक्सिकोमध्ये प्रथम त्याची बाधा झाली. किती साली? तर 2009 साली मेक्सिकोमध्ये सर्वप्रथम स्वाईन फ्लू हा रोग आढळून आला. हा आजार कोणत्या विषाणूमुळे होतो? तर इन्फ्लुएन्झा ए या विषाणू म्हणजेच व्हायरसमुळं, इन्फ्लुएन्झा ए या व्हायरसमुळं स्वाईन फ्लू नावाचा आजार होतो. पण इन्फ्लुएन्झा ए व्हायरस आपल्याला येतो कुठून? तर डुकरांमधून येतो. डुकरांमधून म्हणजे स्वाईनमधून आपल्या शरीरात इन्फ्लुएन्झा ए हा व्हायरस येतो आणि त्यामुळे आपल्याला स्वाईन फ्लू होतो. तर आता याची लक्षणं कोणती आहेत? तर धाप लागणे, श्वसनाला अडथळा येणे, तसेच अंग दुखणे, घसा खवखवणे, ही सगळी जी लक्षणं आहेत ते स्वाईन फ्लूची आहेत. त्याचा प्रसार कसा होतो? तर संक्रमित व्यक्तीची थुंकी, आपण मगाशी बघितलं की असंसर्गजन्य आजार आणि संसर्गजन्य आजार.
तर स्वाईन फ्लू हा कसा आहे तर संसर्गजन्य आहे. म्हणजे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला हा आजार होऊ शकतो. कसा होऊ शकतो तर संक्रमित व्यक्ती, समजा ए हा संक्रमित व्यक्ती आहे, त्याची थुंकी, त्याला शिंक वगैरे आले तर त्याची थुंकी हवेत पसरली आणि बी हा व्यक्ती इथे आहे. हवेमार्फत ह्या बी ह्या व्यक्तीकडे ह्या थुंकीचं जे ड्रॉपलेट आहेत ते ह्या बी या व्यक्तीच्या नाकावर त्याच्या शरीरात जर गेले तर त्याला स्वाईन फ्लूचा आजार होऊ शकतो. तसेच नाकातील आणि घशातील स्राव, म्हणजे जर संक्रमित व्यक्तीच्या नाकातील घशातील स्राव काही कारणामुळे आपल्या शरीरामध्ये गेले तर या रोगाचा प्रसार होऊ शकतो. तसेच दुसरा प्रसार कसा होतो तर डुक्कर या प्राण्यापासून. डुकराचा आणि आपला म्हणजे आपल्या इथं प्रमाण कमी आहे, पण बाहेरच्या देशात डुकरांचं मटण खाल्लं जातं, पांढऱ्या डुकरांचं मटण खाल्लं जातं. त्यापासूनही आपल्याला स्वाईन फ्लू होऊ शकतो. आता इथं लिहिलेलं आहे बघा, यू कॅन प्रिव्हेंट द फ्लू. यू कॅन प्रिव्हेंट द फ्लू. मग आता कसं आपण हा प्रिव्हेंट करू शकतो? प्रिव्हेंट म्हणजे काय तर ह्याला थांबवू कसं शकतो आपण हा फ्लू होण्यापासून? तर अवॉइड क्लोज कॉन्टॅक्ट, म्हणजे एखाद्या संक्रमित व्यक्तीचा क्लोज कॉन्टॅक्ट थांबवायचा, म्हणजे तो बंद करायचा, म्हणजे क्लोज कॉन्टॅक्ट त्याच्याशी होऊन द्यायचा नाही. आणि जर झालंच असेल आपल्याला तर आपण घरी राहायचं, जेणेकरून दुसऱ्याला आजार होऊ नये. आणि आपण कोरोनामध्ये बघा आपण मास्क लावत होतो, त्याप्रकारे मास्क लावून सतत थांबायचं, हात वगैरे स्वच्छ धुवायचं, घाण हात आपल्या डोळ्यांना, नाकांना तसेच तोंडात घालणं बंद करायचं. आणि गुड हॅबिट, हेल्थ हॅबिट म्हणजे काय करायचं तर स्वच्छता राखायची. आत्तापर्यंत आपण बघितलेल्या भरपूर रोगांमध्ये स्वच्छता हा सगळ्यात महत्त्वाचा प्रिव्हेन्शन त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे स्वच्छतेमुळे काय होतं, बरेचसे आजार आपल्याला होत नाहीत. आता आपण पुढचा रोग पाहणार आहोत, एड्स. सगळ्यात महत्त्वाचं एड्सविषयीचं जे चुकीचं पसरलेलं आहे तर ते काय तर सोबत जेवल्याने, ज्या व्यक्तीला एड्स झाला त्याच्यासोबत जेवल्याने, त्याला हात लावल्याने किंवा त्याला हस्तांदोलन केल्याने एड्स होतो. हे जे आहे हे सगळ्यात मोठं खोटं आहे. हे एड्स अशा कसाच पसरत नाही, सोबत जेवल्याने पसरत नाही, स्पर्श केल्याने पसरत नाही किंवा हस्तांदोलन केल्याने एड्स हा रोग कधीच पसरत नाही. तर एड्स हा कसा पसरतो त्याच्या अगोदर आपण एड्स म्हणजे काय हे जाणून घेऊया. एड्स म्हणजे काय तर शरीराची रोगप्रतिकारक शक्तीच नष्ट करतो. आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती असतात, आपल्या शरीरात सैन्य असतं, जे सैन्य बाहेरून आलेल्या बॅक्टेरिया यांना खाऊन टाकणे, यांना मारून टाकणे, हे काम हे सैन्य करत असतं. तर हे सैन्यालाच मारण्याचं काम हे एड्स हा रोग झाल्यावर होतं. तर हा एड्स हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो तर HIV या विषाणूमुळे एड्स हा रोग होतो. भरपूर जणांना माहीत नाही की ह्यातला विषाणू कोणता आणि रोग कोणता. तर एड्स हा रोग आहे आणि HIV हा विषाणू म्हणजेच व्हायरस आहे. तर एड्स हा रोग हा HIV विषाणूमुळे होतो. यामध्ये माणसाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती अत्यंत कमकुवत होते किंवा जवळजवळ नष्टच होते. त्यामुळे काय होतं, जे आपल्याला किरकोळ आजार होतात, ताप येणं, सर्दी होणं, तेच आजारच भरपूर प्रमाणात मोठं होतात. म्हणजे ताप आला म्हणजे ताप जातच नाही लवकर, म्हणजे ताप कमीच होत नाही. अशा पद्धतीचं छोटं छोटं आजार त्याचं गंभीर रूप धारण करतात. काय झाल्यावर तर एड्स झाल्यावर. आता दुसरा भाग की त्याचा प्रसार कसा होतो. संक्रमित सुया सगळ्यात महत्त्वाचं कारण. एड्सचा आजार पसरण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे संक्रमित सुया. म्हणजे जर समजा एखाद्या व्यक्तीला एड्स झालेला असेल आणि डॉक्टरने त्याला इंजेक्शन करून त्याच सुईने दुसऱ्या व्यक्तीला इंजेक्शन केलं तर त्यापासून त्याला एड्स होण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त असतात. कारण
ह्या सुईला ह्या रोग्याच्या शरीरातले विषाणू चिटकलेले असतात आणि ते त्या सुईमार्फत दुसऱ्या रोग्याच्या शरीरामध्ये जातात. तसेच असुरक्षित शारीरिक संबंध म्हणजे कोणतंही प्रोटेक्शन न वापरता केलेले शारीरिक संबंध ह्याच्यातूनही एड्स हा रोगाचा प्रसार होऊ शकतो. तसेच तिसरी गोष्ट म्हणजे रोग्याचं जे रक्त आहे, समजा एखाद्या व्यक्तीने रक्तदान केलं आणि त्याला जर एड्स रोग असेल आणि चुकून तेच रक्त दुसऱ्या निरोगी व्यक्तीला जर चढवलं गेलं काही कारणामुळे, तर त्या व्यक्तीला एड्स हा रोग होण्याचे चान्सेस भरपूर प्रमाणात असतात. आता आपण एड्स ह्या रोगाविषयी माहिती पाहिली की त्याचा प्रसार कसा होतो तर संक्रमित सुया, असुरक्षित शारीरिक संबंध आणि संक्रमित व्यक्तीचे रक्त. तसेच त्याचा व्हायरस कोणता तर HIV, ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. आणि एड्स हा रोग आहे, HIV हा व्हायरस आहे. यानं काय होतं तर शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती नष्ट होते. आता आपण दुसरा आजार पाहूया, रेबीज. आपण लहानपणापासून बऱ्याच वेळा कुत्रं चावलं की बिंबीत इंजेक्शनं घेतलं जातं हे ऐकलेलं आहे. तर का घेतलं जातं तर आता आपण त्याच्याविषयी माहिती पाहूया. रेबीज हा असा रोग आहे ज्यामुळे आपल्याला जलद्वेष म्हणजे काय, जल म्हणजे पाणी, द्वेष म्हणजे राग, तिरस्कार. जलद्वेष म्हणजे पाण्याचा तिरस्कार निर्माण होतो. हायड्रोफोबिया म्हणजे पाणी, फोबिया म्हणजे भीती, द्वेष, तिरस्कार हे सगळंच. मग हायड्रोफोबियामध्ये काय होतं तर रुग्णाला पाण्याची भीती वाटत राहते. त्यामुळं जो रेबीजचा जो पेशंट आहे त्याला पाणी म्हणजे पिताच येत नाही, ती पाण्यापासून भरपूर घाबरत असतो. तर हा रोग कशामुळे होतो तर रेबीज हा विषाणूजन्य रोग आहे. विषाणूजन्य रोग आहे. हा रोगाचा संसर्ग झालेला कुत्रा, माकड, ससा, मांजर इत्यादी चावल्यामुळे हा रोग होतो. जर आपल्याला समजा कुत्रा चावला, ससा चावला, माकड चावलं, मांजर चावलं, हे चावल्यानंतर काय होतं तर ह्याचे विषाणू मज्जातंतू वाटे मेंदूत प्रवेश करतात आणि आपल्याला रेबीज हा रोग होऊ शकतो. आता प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर आपण पहिल्यापासून ऐकलेलं असतं. तर प्रिव्हेंशन ह्याच्यासाठी काय आहे तर लसीकरण हे सगळ्यात मोठं ह्याच्याविषयीचं प्रिव्हेंशन आहे. तर आता आपण रेबीजपासून वाचण्यासाठीचे उपाय बघणार आहोत. आता आपल्याला माहीत आहे की रेबीज हा कशापासून होतो तर कुत्रा, मांजर, ससा, माकड इत्यादी जर प्राणी आपल्याला चावले तर त्यापासून आपल्याला रेबीज होतो. पण आता ह्याच्या वाचण्यासाठी आपण काय करू शकतो रेबीजपासून तर जो घाव जी जखम झालेली असते हे चावल्यामुळे, त्या जखमेला काय करायचं साबणाने आणि जे वाहतं पाणी असतं, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की वाहतं पाणी हे स्वच्छ पाणी असतं. तर वाहत्या पाण्याने साबण लावून ती जखम धुवून काढायची आणि त्याच्यावर अल्कोहोल वगैरे लावून परत आपल्याला डेटॉल मिळतं, डेटॉल वगैरे लावून ती जखम धुवून काढायची. परत दुसरा काय तर आपल्या घरी जे पाळीव प्राणी असतात कोणकोणते तर आपल्या घरी मांजर असतं, कुत्रा असतं, ह्यांना काय करायचं तर त्यांना एक रेबीज होऊ नये म्हणून एक लस घेऊन टाकायची. त्यालाच हिंदीमध्ये टीकाकरण म्हणतात. त्याला आपण काय म्हणतो लस देऊन टाकायची, लसीकरण करायचं त्यांचं. परत आपण स्वतःसुद्धा अँटी रेबीजचा लशीचा एक कोर्स पूर्ण करायचा. अँटी रेबीज म्हणजे भविष्यात आपल्याला कधीही रेबीज होऊ नये त्यासाठी एक लशीचा कोर्स असतो, तो कोर्स करून आपण करायचा. परत काही आपल्यात बघा अंधविश्वास असतात की चटणी लावायची, परत तेल लावायचं जखमेवर. ह्या अशा अंधविश्वासापासून आपण वाचायचं आहे. म्हणजे असा अंधविश्वासाला बळी नाही पडायचं आपण.
ह्याच्यावर प्रॉपर आपला डॉक्टरांकडे जाऊन उपाय करायचा. त्यानंतर आपले चिकित्सक म्हणजे डॉक्टरकडे जाऊन आपण किंवा दवाखान्यात जाऊन आपण रेबीजविषयी त्याच्या लशी वगैरे आपण घेऊ शकतो, त्याच्यावरचं औषध आपण घेऊ शकतो. हे सगळं आपल्याला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलेलं आहे. तर आत्तापर्यंत आपण संसर्गजन्य आजार बघितले. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असंसर्गजन्य आजार बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.